नमस्कार, मैं अंकिता। आप देख रहे हैं मीडिया 9। आइए करते हैं बुलेटिन की शुरुआत देश विदेश की खास खबरों के साथ। जयकारा शेरावाली दा साची दरबार की। महाराष्ट्र के वरिष्ठ नेता एकनाथ खड़से ने राज्य सरकार पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा है कि सरकार वोटों की राजनीति में मस्त है, जिससे नियमित योजनाओं का अनुदान बंद हो गया है। संजय गांधी योजना का मानधन महीनों से नहीं मिला है और अन्य योजनाओं का अनुदान 6 महीने से बंद है। शरद पवार के नेतृत्व वाली एनसीपी के नेता एकनाथ खड़से ने आरोप लगाया कि सरकार रोज नए कर्ज ले रही है और मतदाताओं को खुश करने के लिए विभिन्न योजनाओं पर खर्च कर रही है, जिससे सरकार की तिजोरी खाली हो गई है। उन्होंने कहा कि युति सरकार पर 8,00,000 करोड़ रुपए का कर्ज है और आचार संहिता लगने से पहले 3,000 करोड़ रुपए का कर्ज लेने की तैयारी में है। एकनाथ खड़से ने जलगांव की जल परियोजना के लिए 46 करोड़ रुपए देने की मांग की और कहा कि इससे जिले की 10 परियोजनाएं पूरी हो जाती। खड़से ने सरकार को मूलभूत सुविधाएं प्रदान करने, जल संसाधन योजना पूरी करने, सड़कों को गड्ढों से मुक्त करने और योजनाओं का अनुदान शुरू करने की बात कही। महाराष्ट्र राज्य के पूर्व सिंचाई मंत्री और एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी के विधायक एकनाथ खड़से ने अपने कार्यकर्ताओं के साथ शेगांव बेराज की केंद्रीय परियोजनाओं का दौरा किया। इस मौके पर 1999 में जब विधायक एकनाथ राव खड़से राज्य के सिंचाई मंत्री थे, तब तापी खोरे विकास निगम के माध्यम से तापी नदी पर 5 बेराजों को मंजूरी दी गई थी। इसमें शेगांव बेराज भी शामिल था। साधारणतः सरकारवर 8,00,000 कोटीचं कर्ज आहे आणि आजची जर स्थिती पाहिली तर हे सरकार दिवाळखोर आहे। या सरकारकडे पैसा नाही आहे। म्हणजे अगदी लाडकी बहीण योजना या सरकारने सुरू केली, त्यासाठी 3,000 कोटीचं कर्ज काढण्याचं या सरकारचं नियोजन आहे। ह्या सरकारने ह्या ज्या नव्यानं योजना सुरू केल्या, लाडकी बहीण योजना वगैरे सारख्या, त्या योजनांकडे अधिक भर असल्यामुळे अन्य योजनांचा पैसा येणं बंद झालेला आहे, म्हणजे शून्य झालेलं आहे। बंद म्हणजे शून्य झालं आहे। त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा पैसा आलेला नाही, तो जवळपास 6 महिन्यापासून नाही, कारण त्यांनी ह्याचं 6 महिने नियोजन केलेलं होतं। वृद्ध भूमिहीन रोजगार आहे, त्याचं केलेला पैसा नाही आहे 6 महिन्यापासून। कलाकारांचा पैसा 1 वर्षापासून नाही आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी आत्महत्या, त्याचा पैसा 1 वर्ष झालेला नाही आहे। धरणांच्या कामाला आता प्रत्यक्ष रुपयासुद्धा आलेला नाही आहे। जे काही आता रेग्युलर वर्क आहे, त्या रेग्युलर वर्कसाठी सुद्धा आता रुपयासुद्धा सरकारकडून प्राप्त झालेला नाही आहे। अशी चिंता आहे की पुढच्या 2 महिन्यांनंतर पगारसुद्धा होणार नाही, अशी आजची चिंता आहे। दररोज कर्ज काढत आहे सरकार, त्याच्यावरचं व्याज भरत आहे आणि योजना चालवत आहे, अशी आजची स्थिती आहे। वास्तविक 46,000 कोटी रुपये लाडके बहीण योजनेसाठी तुम्ही खर्च करता। आनंदाची गोष्ट आहे, तो सोशल वर्क आहे, त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही। परंतु 46,000 कोटीपैकी 4,600 कोटी जर धरणांच्या कामाला आमच्या जिल्ह्यासाठी दिले असते तर 10 धरणं पूर्ण झाले असते ना, छोटे छोटे। हे धरण आता 75% आहे, 100% पूर्ण झालं असतं उपसा सिंचन योजनेसहित। तेवढा पैसा जो आहे, हा पैसा लँड एक्सपेंडिचर, ज्याला उत्पादक खर्च म्हणतो आम्ही, त्या उत्पादक खर्चासाठी जर मिळाला असता, तुम्ही त्याच्यासाठी कर्ज काढा ना। लाडक्या बहीणसाठी काढता आहात तेवढंच कर्ज आमच्यासाठी पण काढा, आणि राज्य नाहीतरी खड्ड्यात गेलेलंच आहे, आणखी खड्ड्यामध्ये घाला, पण निदान त्याच्यामधनं पाणी तरी मिळेल ना। शेतकऱ्यांच्या याला पाणी मिळालं तर समृद्धी येईल, परंतु याच्यामुळे कोणती समृद्धी येणार आहे? मतं मिळतील फार थोडेफार, परंतु समृद्धीही नाही येऊ शकत। सोशल इंजिनिअरिंग करणं गरजेचं असतं, हे आम्हाला मान्यच आहे, परंतु त्याला प्रायोरिटी जी आहे ती, समजा रस्त्यावरचे खड्डे भरायला सरकारकडे पैसे नाही आहे। आज महागाई मोठ्या प्रमाणावर वाढण्यामुळे पैसा जो आहे तो महागाईचा पैसा याच्यातनं काढायचा, म्हणजे लाडक्या बहिणीसाठी पैसा कुठून काढायचा? तर मग 25 रुपये किलोचं तेल वाढवून द्यायचं। प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावून, जीएसटीचा कर लावायचा, 18% जीएसटीचा कर लावला। म्हणजे तो कर असा आहे की कपड्यावर लागला, पाण्यावर लागला, जेवणावर लागला, खाण्यावर लागला, कफनवर लागला, दफनवर लागला, सगळ्या ठिकाणी 18% कर लावून टाकला आणि 18% महागाई आपापच वाढली, ती आपापच वाढली। म्हणजे महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला जर याच्यामधून रिलीफ दिला असता तर काही फायदा झाला असता। आज सर्वसामान्य माणसाला काय लाभ आहे त्याचा? जयकारा शेरावाली।